आदर्श भारत माझा मध्ये प्रेक्षकांचं स्वागत। आज मागी गणेशोत्सवानिमित्त अभिनव युवक मित्रमंडळाच्या वतीनं अतिशय सुंदर भक्तिमय आणि महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते। एकूणच आपल्या सोबत जोडलेले आहेत नगरसेवक नितीनजी, काय सांगाल? एकूणच भक्तिमय आणि महाप्रसादाचं सुंदर आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते। कशा प्रकारचा परंपरेनुसार हा मागी गणेशोत्सव या ठिकाणी पाहायला मिळतो आणि वर्षानुवर्ष याची परंपरा कशी असते? सर्वप्रथम मी पवित्र अशा मागी गणेशोत्सवाच्या सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो। आमचं अभिनव युवक मित्रमंडळ हे गेले 35 वर्ष या पायोनियर विभागामध्ये कार्यरत आहे आणि नवसाला पावणारा गणपती असं या आमच्या पायोनियर राजाचं वैशिष्ट्य आहे। आणि आम्ही वर्षभर आमचे सर्व मंडळाचे कार्यकर्ते, म्हणजे मी एक निमित्त मात्र आहेत, आमचे अध्यक्ष असतील अल्पेश पाडावे, नितीन पवार या इथे असतील आणि मी बरेच आहेत, म्हणजे आमचे कार्यकर्ते खूप आहेत, प्रत्येकाचं नाव मी घेऊ शकत नाही, पण आम्ही वर्षभर सामाजिक उपक्रम इथे राबवत असतो। भाद्रपद महिन्यातली गणेश जयंती पण आम्ही उत्साहाने साजरी करतो। 10 दिवस इथे गणेशाचं वास्तव्य असतं आणि उत्साहामध्ये सर्व नागरिक या इथे सहभागी होत असतात। आम्ही मागी गणेशोत्सव साजरा करण्यामागचं आमच्या कार्यकर्त्यांचं होतं, कारण आम्हाला भाद्रपदमध्ये पावसाळ्यामध्ये असल्यामुळे अन्नदानाचं कार्य करता येत नाही। मग ते कार्य मंडळाच्या हातून, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हातून, कुटुंबियांच्या हातून घडावं म्हणून आम्ही हा अन्नदानाचा उपक्रम इथे साजरा करत असतो। अनेक परिसरातले नागरिक मोठ्या संख्येने भाविक येत असतात आणि या इथे महाप्रसादाचा लाभ घेत असतात। या ठिकाणी नवसाला पावणारा गणपती या ठिकाणी त्यांनी उल्लेख करताना 35 वर्षाची सेवा या ठिकाणी गणेशाची पाहायला मिळते। एकूणच आपण आज नगरसेवक आहात, बिनविरोध निवड आपली झालेली आहे, जनतेचे आशीर्वाद आपल्या सोबत जोडलेले आहेत। या जनतेविषयी गणेशाकडे आपण काय मागणं मानतो? मी पनवेल महानगरपालिकेच्या सर्व नागरिकांना प्रथम धन्यवाद देतो। त्यांनी भारतीय जनता पार्टीची सत्ता या इथे पुनर्स्थापना केली आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली। मी मागी गणेशोत्सवाच्या निमित्त गणरायाला मागणं करतो की या पनवेल महानगरपालिकेतील रहिवाशांना कुठल्याच समस्या भेडसावू नये यासाठी प्रयत्न करण्याची सुबुद्धी आम्हा सर्व नगरसेवकांना देव, एवढीच मी ईश्वरचरणी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो। समस्यामुक्त पनवेल व्हावं आणि नागरिकांचं या ठिकाणी जीवनमान नक्कीच उंचावेल अशा प्रकारचा त्यांनी आशीर्वाद गणेशाचरणी प्रार्थना केली आहे आणि भविष्यात हे पनवेल आपल्याला अतिशय सुंदर आणि उल्लेखनीय पाहायला मिळेल। अण्णासाहेब आहेत, आदर्श भारत माझा पनवेल।